नाव योगेश तोडकर, गाव सातारा। गेले महिन्यापूर्वी युवा उद्योजक विकास प्रशिक्षण केंद्र पुणे यामार्फत काय हॉटेलचे मेनू कसे बनवता येतील आणि कमर्शियल दृष्टिकोनातून या मार्गदर्शनाचा व्यवसायामध्ये कसं आपल्याला रूपांतर करता येईल हे एक ॲडव्हर्टाईज इंस्टाग्राम मार्फत मिळाली आणि त्यानंतर मी या प्रशिक्षण केंद्रामध्ये जॉईन झालो। आल्यानंतर मला याचा खूप फायदा झाला आणि आज माझा 3 दिवसानंतर एक स्वतःचा एक आत्मविश्वास असा वाढला की मी पुढे जाऊन नक्कीच एक खूप चांगला व्यवसाय करू शकतो आणि याचं श्रेय मी युवा उद्योजक विकास केंद्र पुणे याला नक्की देतो आणि हे खूप चांगलं आहे। आपल्या मराठी माणसाने याचा फायदा घ्यावा आणि एक स्वतःमध्ये एक आत्मविश्वास वाढतो इथं आल्यानंतर आणि त्या दर्जाचं एक उत्तम प्रशिक्षक इथं आहेत याचा एक उत्तम अनुभव मला इथं मिळाला। धन्यवाद। थँक्यू। नाव संगीता कदम, मी मुंबईवरून आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी युवा उद्योजक विकास केंद्र आहे त्याचे आभार मानते, कारण ह्यांनी जो कन्सेप्ट केला आहे मराठी माणसांसाठी जो प्लॅटफॉर्म बनवला आहे तो खूप सुंदर आहे आणि जे प्रशिक्षण इथं दिलं जातं तर एक सगळ्यात महत्त्वाचं शिकतोय आपण काय त्यापेक्षा आपल्याला आत्मबळ कोण देते हे हा प्लॅटफॉर्म करते, त्याच्यासाठी मी त्यांचे शतश आभारी आहे। आणि दुसरी गोष्ट की शेफ कुक हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो याच्यामध्ये। आपण जसं किचनमध्ये गेल्यावर ती आई सांभाळून घेते तसं ह्या प्लॅटफॉर्मवरती शिकताना ज्या पद्धतीने सरांनी पेशन्स ठेवले, ज्या पद्धतीने समजून घेतलं आणि ज्या पद्धतीने समजून सांगितलं ह्याच्यासाठी पण एक कला लागते, कारण सतत एका बाळाला आपल्याला सांभाळायचं असेल तर आपण वैतागतो। ॲट ए टाईम 15 स्टुडंट सांभाळायचे आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायची ही गोष्ट सोपी नाही आणि ते करत असताना रेसिपी बनवायच्या, त्याच्यासाठी त्यांचं खूप कौतुक आहे। आणि दुसरी गोष्ट की युवा उद्योजकांनी हा जो मराठी लोकांसाठी प्लॅटफॉर्म केला हा खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं की मराठी बांधवांनी प्रत्येकाने ह्या प्लॅटफॉर्मवर येऊन या संधीचा फी मॅटर करत नाही, ही संधी आपल्याला कितपर्यंत कुठे घेऊन जाईल, कोणत्या यशापर्यंत घेऊन जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे कॉन्फिडन्स ह्या प्लॅटफॉर्म खूप छान देतोय। तर इथे एकदा तरी व्हिजिट करा आणि एक तरी कोर्स त्यांनी इथे येऊन करावा जो त्यांच्या सोयीनुसार, म्हणजे त्यांना ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत व्हायचंय ते जे सांगतील ते नाही, तुम्हाला काय करायचंय हे खूप महत्त्वाचं आहे। कारण स्वतः आपण काय करतो आणि आपल्याला काय करायचंय हे जोपर्यंत आपल्या मनातून समजत नाही तोपर्यंत समोरचा ट्रेनर किंवा समोरचा शिक्षक किती काही शिकवलं तरी आपल्या डोक्यात काही जाणार। त्याच्यामुळे शिकून त्याचं सोनं करता आलं पाहिजे, त्याची माती करू नका, एवढंच मला म्हणायचं। आणि युवा उद्योजक केंद्र आहे त्यांचा परत एकदा आभार। थँक्यू। नमस्कार, मी बिपिन रघुनाथ तेले, राहणार शिरपूर, जिल्हा धुळे। मी मागे एकदा असं मोबाईल बघताना इंस्टाग्रामवर बघितलं युवा उद्योजक विकास प्रशिक्षण केंद्र पुणे, त्यात निलेश काळे सर, अक्षय सर यांचा मी एक छोटासा बाईट बघितला। माझं गेल्या 22-23 वर्षापासून हॉटेल आहे, त्याच्या आधी माझे वडील होते, तेही हॉटेल व्यवसायात होते। आमचा हॉटेल व्यवसाय हा परंपरागत असून त्याच्यातल्या बेसिक गोष्टी मलाही माहीत नव्हत्या, त्या शिकण्यासाठी मी ते बघितलं, सरांशी संपर्क केल्यानंतर इथं आल्यानंतर 3 दिवस अक्षय सरांनी जे प्रॅक्टिकल ओरल जे नॉलेज दिलं ते मी एवढ्या 22 दिवसात घेऊ शकलो नाही, 22 वर्षात घेऊ शकलो नाही। ते 3 दिवसात मला मिळालं की बेसिक काय, कसं सुरुवात करायची, पहिलं काय टाकायचं, तेलची हीट किती द्यायची, या सगळ्या गोष्टी त्या मी फक्त पाहत होतो, आज प्रॅक्टिकली शिकलो आणि या मला भविष्यात माझ्या हॉटेल ग्रोथ करण्यासाठी कामात येणार आहेत। आणि असंच माझी सगळी मराठी बांधवांना विनंती आहे की हा प्लॅटफॉर्म चांगला आहे, त्यातल्या काळे सर, अक्षय सर, मॅडम हे चांगलं मदत करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडाही संताप नसतो, राग नसतो, कायम हसतमुख असतात, ते खूप सहकार्य करतात। सगळी टीम चांगली होती, सगळ्यांना धन्यवाद। थँक्यू सर। माझं नाव अर्चना हर्षे, मी मुंबईवरून आले। मी फोनवरती जेव्हा ॲड पाहिली तेव्हा त्याच्यामध्ये स्टार्टर, सूप, ग्रेव्हीज आणि बिर्याणी ह्याबद्दल होतं, तर मला मेन ग्रेव्ही आणि बिर्याणी शिकायची होती। जेव्हा मी इथे आले, पहिला दिवस गेला, दुसऱ्या दिवशी छान वाटलं। ग्रेव्ही जेव्हा शिकले मी, तर ग्रेव्हीमध्ये जेव्हा मी जे काही केलं होतं आणि ह्या ग्रेव्ही ह्याच्यामध्ये खूप फरक जाणवला।
भाषा कुठल्या कुठल्या प्रकारच्या वापरायची याबद्दल शेफ अक्षय सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. तसंच त्यांनी बिर्याणी आज जी दाखवली ती खूप छान होती आणि चांगल्या प्रकारे खूप छान समजलं. त्यांनी जे पेशन्स त्यांचे होते आम्हाला सांगायचे ते खूप छान होते आणि त्यांना छान वाटलं, मस्त होतं. ओके ओके. इतर महिलांना अशा ट्रेनिंगला यायचं असेल तर काय सजेस्ट करायला मॅडम तुम्ही? मी सगळ्यांना सांगेल, म्हणजे जे माझ्या ओळखीमध्ये आहेत त्या सगळ्यांना मी सांगेल की सगळ्यांनी यावं, नक्की यावं. येस. आणि महिलांनी स्पेशल. ओके थँक्यू. माझं नाव करण हक्के आहे. मी इथे 4था कोर्स केला आहे. मी इथून नेहमी सांगलीवरून येतो, कारण इथे जे शिकवलं जातं ते हॉटेलचा व्यवसाय करून पण अजून तेवढं नॉलेज येत नाही जे सर शिकवतात. आता बारीक बारीक गोष्टी आहे जे आपण लक्ष देऊन पण बघितलं तरी आपल्याला कळत नाही, पण इथे येऊन सर आपल्याला ते शॉर्टकट सांगतात या फिर छोट्या टिप्स सांगतात की असं करा तसं करा. आपलं कॉस्ट सेविंग आहे ते वाचवतात आणि खूप चांगलं एक्सपिरियन्स आहे इकडे येणं. कारण आता ही 4थी बॅच आहे माझी. ह्याच्या आधी 3 केलेत, कॅफे केले, मग परत चाटचं केलं आणि चायनीजचं केले. हे तिन्ही बॅच करून पण मला असं वाटतंय माझं सध्या रेस्टॉरंट चालू आहे तरी मी परत एक रिव्हिजनसाठी या फिर काहीतरी वेगळं नवीन काहीतरी डिशेस असेल काहीतरी आपल्याला माहिती करण्याची संधी आहे तोपर्यंत घ्यायची, म्हणून असे कोर्सेस मी नेहमी करत असतो. थँक्यू. येस. नमस्कार सर, मी निकुंज रेंगे, मी नागपूरचे आहे प्रॉपर. ॲक्च्युली मी मोबाईलमध्ये ॲड बघितली होती आपल्या क्लासेसची, तर माझं पण एक स्टार्टअप आहे छोटंसं, पण त्यामध्ये मला ॲडिशनल कशी ग्रोथ करायची हे आज इथे येऊन मला शिकायला भेटलं. 3 दिवसामध्ये भरपूर काही मला नॉलेज भेटलं. खास म्हणजे प्लॅनिंग कशी करायची फ्रॉम A to Z हे सगळं मला इथे ट्रेनिंग भेटलं आहे. काय काय आपण ऑर्गनायझेशन कसं करायला पाहिजे, मार्केटिंग कसं करायला पाहिजे, ॲडव्हर्टाइजमेंट कसं करायला पाहिजे, हे सगळं नॉलेज 0 नॉलेज होतं आतापर्यंत, पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला या 3 दिवसामध्ये शिकायला भेटल्या. त्यातल्या त्यात जे मेनू आज शिकलो आम्ही ते फक्त बघितले होते. आम्ही कुठेतरी आम्ही हॉटेलवर वगैरे जेवण करायला जायचो तर ते बघायचो, पण त्याचं एवढं डीप नॉलेज नव्हतं किंवा काही इन्ग्रेडियंट यूज करतात किंवा त्याची लाईफ कशी वाढवू शकतो आपण, हे सगळ्या गोष्टी आम्हाला इथे शिकायला भेटतात. त्यासाठी अक्षय सर आणि पूर्ण टीमचं धन्यवाद. थँक्यू. या